दंडोत प्रणाम. 12 खांडी दर्शन या सदरामध्ये आपण खरसी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील खांड वंदन करत आहोत. या खांडीला जाण्यासाठीचा मार्ग पुसदहून 10 किलोमीटर अंतरावर खरसी ही खांड आहे. उमरखेडवरून आपण येत असेल तर हर्शीहून 4 किलोमीटर अंतरावर खरसी ही खांड आहे. वेणीहून 1 किलोमीटर अंतरावर खरसी ही खांड आहे. ही माहिती मी महंत श्री भोजराज दादा अमृते यांच्या माहितीतून आपणास देत आहे. खांडीच्या निर्मितीचा इतिहास. पंडित विश्वनाथ व्यासाने शके 1440 ते 1450 दरम्यान 12 खांडीची स्थापना केली. ते अटल विजन करीत माहूर परिसरात आल्यानंतर जेथून श्री क्षेत्र माहूर येथील श्री दत्तात्रय प्रभूंचा क्रीडास्थान असलेला सह्याद्री पर्वत सुस्पष्ट दिसतो, अशा ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन व्हावे म्हणून श्री दत्त नामाचे स्मरण त्यांना दर्शन प्राप्त होईपर्यंत केले. या साधनेत त्यांनी अनेक लोकांना सप्त व्यसनापासून सोडावून परमेश्वराच्या अनन्य भक्तीला लावले. त्या नवीन उपदेशी लोकांच्या धार्मिक संस्कार दृढ व्हावा म्हणून पंडित विश्वनाथ व्यास यांना जेथे जेथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले त्या त्या ठिकाणी माहूर येथील विंझाळे तळ्याचे श्री दत्तात्रय प्रभूंचे चरणांकित विशेष आणून त्यांच्या संरक्षणासाठी ओटा बांधून त्यात विशेषांची स्थापना केली. अशा प्रकारे जवळा गावापासून ते दहेली गावापर्यंत माहूरच्या परिसरात 12 गावी तपश्चर्या करून श्री दत्तात्रय प्रभूंचे मांडलिक स्थानाची निर्मिती केली. खांडीवर मग ते गाव लागते खरशी, समोर आहे हा हरशी. असं रोडला गेलो आपण तिथे हरशी गाव लागते. आणि आता हे वेणी फाटा आहे. वेणी आता वेणी फाट्यावरून आपण सध्या हर्शी येथील खांडीकडे चाललेलो आहे. खरशीची खांड. हा, खरशी खांड. खरशी इथून हे किती किलोमीटर येते तरी? 2-3 किलोमीटर. 2 किलोमीटर धरा. मंदिर दिसते पुढे गेले. साईडला बरीचशी शेती आहे. आम्ही सध्या खरशी खांडाकडे आपण सध्या निघालेलो आहोत. सगळीकडे शेती आहे सध्या. सर्व सद्भक्तांनो, विदर्भातील आपण अनेक स्थान वंदन केलेले आहेत. आता ज्या 12 खांडी आहेत ते वंदन करण्यासाठी माझी भ्रमंती चालू आहे. आता इथं जे हर्शी करशी जे काही स्थान आहे त्या स्थानाकडे आपण चाललेलो आहोत. पहिल्यांदाच या परिसरात मी येतोय. उंचावर आहे.
दंडोत प्रणाम बाबा. तुम्ही एकटेच असता का बाबा इथं? मग अक्का आहे माहिती. बरं. या स्थानाची कशी काय माहिती मग तशी? हो असं असं असं. लाईट नाही ना सध्या? बरं. हो हो ठीक आहे. आज ज्यांनी मला खांडीचं स्थान दर्शन वंदन घडवलं ते आदरणीय बाबा. आपलं नाव बाबा? बलदेव मुनी अंकुळनेकर. बलदेव मुनी अंकुळनेरकर बाबा माझ्या बरोबर आहे. स्वतः गाडी चालवलेली आहे आणि केवळ त्यांच्या सहकार्यानेच मी खांडी दर्शन आपल्याला घडवू शकलो. इथे जे आहे बाबा आंबेकर दादा आहेत. दादा ही खांडी कुठली कोणती आहे? खर्शी. या म्हणतात तसं जोडगावाचं नाव, पण खांड एकच आहे. खांड एकच आहे. बर बर. खर्शी खांड. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रातील आपले बरीचशी स्थान वंदने झालेले आहेत
आता एकमेव माहूरचं स्थान वंदन केलेलं आहे आणि आता 12 खांडी जी आहे ते वंदन करण्यासाठी मी आलेलो आहे. आज श्री क्षेत्र जी काही खर्शी आहे या ठिकाणी आलोय. या ठिकाणी आंबेकर ना आंबेकर दादा आहे, इथे ते आहेत आणि खर्शी जे काही इथं खांड आहे त्याची सेवा वगैरे करतात. आता दादांना आपण हे विचारू, खर्शी या खांडीवर येण्यासाठी आपल्याला कसा मार्ग आहे? पुसदवरून जर आलं तर 10 किलोमीटरवर हे पुसदवरून 10 किलोमीटर अंतरावर एक खर्शी स्थान आहे. वेणीवरून आतमध्ये यायचं 1 किलोमीटर. वेणीवरून 1 किलोमीटर. हा, खर्शी रोडवर, वेणी ते खर्शी जाणारा रोडवर आहे. तर त्या रोडला लागूनच खांड आहे आपली. मग दुसरा येण्याचा मार्ग नाही ना आता? दुसरा येण्याचा मार्ग पुन्हा उंबरखेड करून जर आलं शिळवण्याकडून हा, तर हारशीवरून आपल्या खांडीवर येतात ते 4 किलोमीटर आहे. असा मध्ये पायी रस्ता आहे का तो? पायी नाही, गाडी हा, वाहने. वाहनही येतात. फोर व्हीलर येते कोणती येते कोणती फोर व्हीलर या ठिकाणी येतं. मोटरसायकल पण येते. ही जी खांड आहे हे उंचावर आहे, खूप शांत आहे, एक ऊर्जा देणारं स्थान या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुन्हा आपण ती जी आहे खांड पाहूया. चला बाबा, तुम्ही आमच्या मागे. हा, हे काय आहे आपल्या बरोबर सर्वांना या ठिकाणी. आता हा इथे ओढा आहे आणि आपले जे काही सगळे भक्त आहे हे वंदन करतात. हे विशेषही त्यांना दाखवून देऊ तसं. केवळ आपल्या सर्वांसाठी बाबांच्या सहकार्याने हे विशेष कुठले? हे विशेष माहोल. हे बाराखंडीला सगळे विशेष माहोल. हा, हे सगळे माहूरचे जे विशेष आहे ते देखील आपल्याला वंदन करण्यासाठी या ठिकाणी मी दाखवत आहे. दत्तात्रय प्रभू भगवान की जय. आणि माझं एकमेव हा प्रयत्न होता, दुर्मिळातील दुर्मिळ स्थानवंदन आपल्याला घडावे. ज्या 12 खांडी आहेत याचंही वंदन आपल्याला घडावं या दृष्टीने मी संत महंतांच्या प्रेरणेने हे सर्व कार्य करत आहे. दत्तात्रय प्रभू भगवान की जय. दंडवत प्रणाम. आपण अच्युत गोत्रीय भेटल्याचा एक वेगळा आनंद मिळाला. हे दंडोत प्रणाम बाबा. ज्याने मला इथपर्यंत आणलं ते दादा आणि इथले जे सेवा करतात तेही दादा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. दत्तात्रय महाराज की जय. आम्ही खर्शी स्थानावरून सध्या निघालेलो आहोत.